नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत। महाराष्ट्र कामगार विभागाची 2026ची सरळ सेवा भरती नुकतीच जाहीर झाली आहे। तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। वेबसाईटवर दिलेल्या अधिकृत माहितीनुसार गट क पदांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। आज आपण या भरतीचे सर्व पॉइंट्स एकदम क्लिअर करणार आहोत, जेणेकरून फॉर्म भरताना तुमच्या मनात कुठलीही शंका उरणार नाही। चला तर मग सुरू करूया। यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत। सगळ्यात आधी हा आकडा बघा, 78। होय, संपूर्ण राज्यात ह्या भरती अंतर्गत एकूण 78 जागा उपलब्ध आहेत। महाराष्ट्र शासनाच्या सेवेत एक सुरक्षित आणि कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी एकाच वेळी 78 गट क म्हणजेच ग्रुप सी जागा निघणं ही सर्व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी खरोखरच एक एकदम भारी संधी आहे। आपला पहिला मुद्दा, या भरतीचं स्वरूप। मित्रांनो, ही महाराष्ट्र राज्य कामगार विभागातील गट क पदांसाठीची थेट सरळ सेवा भरती आहे। याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य माहिती आहे काय? ही कुठल्याही प्रकारची कंत्राटी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची भरती नाहीये। ही एकदम स्टेबल आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे। म्हणजे तुम्हाला हवी असलेली नोकरीची सुरक्षितता इथे 100% मिळते। आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात आवडत्या मुद्द्याकडे, रिक्त पदे आणि त्यांचा पगार। इथे लक्ष द्या, या 78 जागांची विभागणी प्रामुख्याने 3 पदांमध्ये केली आहे। सर्वात जास्त म्हणजे तब्बल 62 जागा निरीक्षक या पदासाठी आहेत। त्यानंतर लेखापाल म्हणजेच अकाउंटंटसाठी 12 जागा आहेत। आणि पगार बघा, या दोन्ही पदांसाठी 35,400 ते थेट 1,12,800 रुपये इतकी जबरदस्त वेतन श्रेणी आहे। या व्यतिरिक्त लघुलेखक म्हणजेच स्टेनोग्राफर पदासाठी 4 जागा असून त्यांचं मूळ वेतन 25,500 ते 81,100 रुपये इतकं राहील। आणि लक्षात घ्या, या मूळ वेतनावर राज्य शासनाचे इतर सर्व भत्ते सुद्धा लागू असतील। म्हणजे इन हँड पगार एकदम सॉलिड असणार आहे। तिसऱ्या टप्प्याकडे येऊया। यासाठी कोण अप्लाय करू शकतं आणि निवड कशी होणार? तुमची शैक्षणिक पात्रता काय असावी? तर पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे डिग्री असणं मस्ट आहे। दुसरं म्हणजे महाराष्ट्रात काम करायचंय तर अर्थातच मराठी भाषेचं ज्ञान सक्तीचं आहे। आणि हो, तुम्ही जर लघुलेखकासारख्या विशिष्ट पदांसाठी फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे टायपिंग किंवा संबंधित तांत्रिक कौशल्य असणं गरजेचं आहे। बाकी वयोमर्यादा आणि कॅटेगरीनुसार मिळणाऱ्या सवलतींसाठी अधिकृत जाहिरात एकदा नक्की वाचून घ्या। आता सिलेक्शन कसं होईल ते बघा। प्रोसेस एकदम ट्रान्सपरंट आणि 4 टप्प्यांची आहे। सर्वात आधी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल। जर तुम्ही टायपिंग आवश्यक असणाऱ्या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यानंतर तुमची कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्ट होईल। हे दोन्ही टप्पे क्लिअर केले की मग तुमची कागदपत्र पडताळणी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। आणि शेवटी तुमच्या मार्क्सनुसार फायनल मेरिट लिस्ट लावून तुम्हाला नियुक्ती दिली जाईल। आता चौथा आणि अत्यंत क्रिटिकल मुद्दा, महत्त्वाच्या तारखा। बघा मित्रांनो, सध्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झालेलं आहे। पण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 11 जून 2026 आणि परीक्षा फी भरण्यासाठी 12 जून 2026 पर्यंतची मुदत आहे। आता इथे माझी एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा। शेवटच्या दिवसाची म्हणजे 11 जूनची अजिबात वाट बघत बसू नका। ऐनवेळी वेबसाईटवर प्रचंड लोड येतो, सर्व्हर डाऊन होतो। त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपला फॉर्म सबमिट करून मोकळे व्हा। आणि आता आपला शेवटचा मुद्दा, ऑनलाईन अर्ज नक्की कसा करायचा? वेबसाईटवर दिल्याप्रमाणे ही प्रोसेस एकदम सोपी आहे। सगळ्यात आधी महाकामगार पोर्टलला भेट द्या। तिथे गेल्यावर भरती 2026च्या लिंकवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करा। तिथे विचारलेली तुमची सर्व माहिती अगदी अचूक भरा आणि लागणारे डॉक्युमेंट्स अपलोड करा। नंतर ऑनलाईन पद्धतीने तुमची फी भरा आणि फायनल सबमिट करा। एक गोष्ट विसरू नका, अर्ज सबमिट झाल्यावर त्या अर्जाची एक प्रिंट नक्की काढून तुमच्याकडे सेव्ह ठेवा। तर मित्रांनो, कामगार विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवण्याची ही अशी भारी संधी 11 जूनला संपत आहे। 78 जागा, उत्तम पगार आणि सुरक्षित भविष्य आता तुमच्या हातात आहे। मग काय, तुम्ही भरणार ना फॉर्म 11 जूनच्या आत? राज्याच्या सेवेत रुजू होण्याची ही संधी अजिबात दौडू नका। आजच आपला अर्ज पूर्ण करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी ऑल द बेस्ट।